बट त्या टायमाला काही सिरियस नाही घेतलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2-4 महिने गेले की बघा पुढं काय करायचं. मी सरांना बोलल्यानंतर 10 डेजच्या आतमध्ये माझं इंटरव्ह्यू शेड्यूल अरेंज झालं होतं. जॉईन केलं होतं ॲज अ ज्युनियर अकाउंटंट, पण आता मी सिनियर अकाउंटंट आहे. पेमेंट हे माझं आता त्याचबरोबर मी माझं प्रॅक्टिस पण करत आहे. हाय फ्रेंड्स, मी राकेश कामचंद्र आखाडे. आयटॅब इन्स्टिट्यूटने आमच्या कॉलेजमध्ये मी जेव्हा लास्ट इयरला होतो तेव्हा एक सेशन कंडक्ट केला होता. बट त्या टायमाला काही सिरियस नाही घेतलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2-4 महिने गेले की बघा पुढं काय करायचं. मी मग आयटॅब जॉईन केलं. आयटॅबमध्ये PBA कोर्स होता, जो त्याच्यामध्ये मला सगळ्या डिटेल्स म्हणजे GST, टॅली, सॉफ्ट स्किल होते, इन्कम टॅक्स होता, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या. आणि जे शिकवणारे फॅकल्टीज होते हे CS होते. त्याच्यामुळं असं हे नव्हतं की बाबा की हा डाऊट राहिला, तो डाऊट राहिला. कोर्स करत असताना प्लेसमेंट भेटली होती की ती पण CA फॉर्ममध्ये होती. तर मला जे प्रॅक्टिकलमध्ये जे क्वेश्चन पडत होते ते मी क्लासमध्ये विचारले तर ते माझे सॉल्व्ह व्हायचे. मला फायदा ह्या क्लासचा हा होत होता जॉब करत असताना की जास्त डाऊट्स पडत नव्हते आणि कामं पटापटा भेटत गेले होते.